नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण लहान मुलांना आवडेल असा संध्याकाळचा नाश्ता आणि खायला पण एकदम चविष्ट, चटपटीत आणि कमी साहित्य वापरून असे बटाटा बॉल्स हे घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य इकडे मी 5 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतला आहे, कोथिंबीर, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ। साहित्य तर बघितले असेलच, चला तर झटपट रेसिपीला सुरुवात करू। इकडे मी बाउल घेतला आहे, त्यामध्ये बटाटे सोलून ठेवले आहेत। आपण आता हे बटाटे मॅश करून घेऊ मॅशरच्या साहाय्याने। असे हे मॅश करायचे मॅशरच्या साहाय्याने। बटाटा आपला मॅश करून झालेला आहे। आपण आता त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालू 3 चमचे, 2 चमचे तांदळाचं पीठ, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, कोथिंबीर, चवीनुसार मीठ। हे मिश्रण मिक्स करू। आपल्याला या मिश्रणाचा डो तयार करायचा आहे। इकडे आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे डो तयार करताना। हाताच्या साहाय्याने आपल्याला हे पीठ असं मळून घ्यायचं आहे। या पिठाचा आपल्याला डो तयार करायचा आहे। असा मिश्रणाचा डो तयार करून घ्यायचा। आपण आता ह्या डोचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊ। आता या मिश्रणाचे आपण छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊ। हाताला आपण थोडं तेल लावून घेऊ आणि मिश्रणाचे छोटे छोटे असे बॉल्स बनवून घेऊ, म्हणजे ते चिकटणार नाही हाताला पीठ। असे हे बॉल्स बनवून घ्यायचे। असे मिश्रणाचे बॉल्स तयार करून घ्यायचे। आता आपण हे तळून घेऊ। इकडे मी कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं। आपण आता हे बॉल तळून घेऊ। हाय टू मीडियम फ्लेम वर हे गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचे। आपले बटाटा बॉल्स तयार झालेले आहेत। माझी ही झटपट अशी पोटॅटो बॉल्स रेसिपी आवडल्यास तर नक्की घरी तुम्ही ट्राय करा। तुम्ही ही रेसिपी। खायला पण एकदम चविष्ट लागते। आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइबर नक्की करा।